मास्तरीने सगळ्या शिक्षकांचा ब्रेन वॉश केलेला दिसतोय। आता आम्ही काही बोललो तरी सगळे त्यांच्याच बाजूने बोलणार। मास्तरनी तुझ्या सगळ्या खेळ्या कळत्यात आम्हाला, पण आता आम्ही काहीच बोलणार नाही, कारण गरज आम्हाला आहे। काही करून तू आम्हाला घरला यायला पाहिजेस। मागण्या मान्य करू, काय करणार, करणं भागच आहे आम्हाला। मॅडम काय ठरलं तुमचं? ठीक आहे, कागदोपत्री लिहून देऊ आम्ही। हा, आजच बोलतो वकिलांशी, सगळे कागद तयार करतो। झालं का समाधान? हो, फुलपगारे लागा आता सगळेजण कामाला। हा, काही टेन्शन घेऊ नका, परीक्षा तोंडावर आलेत का नाही, मग पोरांना जरा नीट शिकवा। काय, लागा कामाला लागा। कागदपत्र तयार झाली की आम्ही तुम्हाला फोन करतो फुलपगारे। हा, थँक्यू मॅडम। थँक्यू मॅडम। थँक्यू मॅडम, आम्ही येतो। थांबा सुनबाई, थांबा। तुम्ही कुठं निघालात? माझा तास आहे मॅडम। नाही, तो तास बीस घ्या तुम्ही, पण आता जरा उरक तर घ्या की। म्हणजे तुमच्या ज्या काय मागण्या आहेत ते एकदम सांगून टाका। असं एक 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 वाढू नका, काय येळ जातो ना त्याच्यात। आणि तुम्हाला तर ठाव आहे आपल्याकडे येळ कमी आहे, पटपट सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। नाही, पण मी मागण्या वाढवतच नाहीये मॅडम। तुम्ही ज्या पद्धतीने सगळं करताय त्याच पद्धतीने मी करतेय। आमच्या पद्धतीने म्हणजे तुम्ही सगळं कागदोपत्री करताय ना मॅडम, तसंच मी तुम्हाला म्हणते की लिहून द्या, म्हणजे आपण दोघी सेफ असू। हे बघा, एकदा तुम्ही तुमची सही करून दिलीत ना की मी लगेच घरी येऊ शकते, काहीच प्रॉब्लेम नाही। तुमच्या वकिलांनी ड्राफ्ट तयार केला की मला पाठवायला सांगा, मी सगळं चेक करेन। ऐका, आता आणि कसलं वाढवतंय तुम्ही हो? म्हणजे आता आम्ही जे काही सांगू तेच वकील तुम्हाला कागदपत्र तयार करून देतील, मग आता आणखी तुम्ही कसलं चेक करत बसताय? नाही, तसं नाही, म्हणजे तुम्ही जो ड्राफ्ट तयार कराल तो मला एकदा वाचायला लागेल ना। मला काही ॲडिशनल गोष्टी त्यामध्ये टाकायच्या असतील तर त्याही लिहावे लागतील। माझ्याकडे एकदा ड्राफ्ट आला ना तुमचा की मी लगेच वाचते आणि तुम्हाला पाठवते। मॅडम, मलाही सगळं लवकरात लवकर व्हायला हवं आहे, त्यामुळे वकिलांकडे ड्राफ्ट लवकरात लवकर कसा जाईल हे मी बघते, तुम्ही नका काळजी करू। ठीक आहे, बोलवतो आजच वकिलांना आणि ड्राफ्ट तयार करून घेतो। हा भाऊजी। हॅलो वहिनी, 2 मिनिटं बोलू शकता का? हो, बोला ना। वहिनी, तुम्ही कुठे आहात आता? मी शाळेत आहे। तुम्ही आणि भुवनेश्वरी मॅडम भेटणार होतात ना? तुम्हाला कसं कळलं? मला अधिपतीने सांगितलं। हा, हो, आम्ही भेटणार होतो, भेटलो आम्ही। काय झालं, सगळं ओके ना? असं का विचारताय? वहिनी, मी नाही, अधिपतीने विचारायला सांगितलंय। म्हणजे? वहिनी, ऍक्च्युली सकाळपासून तो खूप टेन्शन मध्ये। तुम्ही दोघी भेटणार आहात म्हटल्यावर तिकडे काय चाललंय, काय घडतंय यासाठी त्याने खूप टेन्शन घेतलंय हो। म्हणून मला त्याने सांगितलं की तुम्हाला फोन करायला। मग त्यांनी का नाही केला फोन? आहेत का त्यांना फोन द्या, मला बोलायचंय त्यांच्याशी, फोन द्या त्यांना। नाही वहिनी, तो जरा बिझी आहे, सप्लायरशी मीटिंग चालू आहे त्याची, त्यामुळे त्यांनीच मला सांगितलं की तुम्हाला फोन करायला। वहिनी, एक विचारू, मॅडम आणि तुमची भेट व्यवस्थित झाली ना? आणि आपल्या शाळेबद्दल सोल्युशन निघालं का? हो, मी बोलली त्यांच्याशी। मी मॅडमना स्पष्टपणे सांगितलं की शाळा बंद करणार नाही, कधीही शाळेवर कुठलीही कारवाई त्या करणार नाही, हे आम्हाला सगळं लिहून द्या। अरे वा, हे चांगलंच झालं, आणि लिखित असले ना केव्हाही चांगलं। हो, म्हणूनच सांगितलं मी त्यांना। आणि अधिपतींनी सांगा, काही काळजी करू नका, मॅडम आता ड्राफ्ट पाठवणार आहे, तो एकदा मी चेक करेन आणि मग त्यावर सह्या होतील। सांगा अधिपतींना, म्हणा आता काही काळजी करू नका, शाळा सेफ होणार आहे। ठीक आहे वहिनी, मी सांगतो, आणि त्याने खूपच टेन्शन घेतलंय हो। सांगा त्यांना, म्हणून आता काळजीचं काही नाही, मी सगळं ठीक करेन। आणि भाऊजी, त्यांच्या खाण्यापिण्याकडे जरा लक्ष द्या, फार हेळसाण करतात ते स्वतःची, काही लक्ष नसतं कशात। तुम्ही काळजी करू नका, त्याच्या खाण्यापिण्याचं ना मी बघतो, आणि तुम्ही तुमची काळजी घ्या। काय झालं, हसलात का? नाही, काही नाही, म्हणजे तुम्ही दोघं एवढे दूर असूनही तुमचं एवढं प्रेम आहे एकमेकांवर, म्हणजे मला खरंच खूप बरं वाटतंय। वहिनी, तुमचं प्रेम असंच राहून दे, आणि तुम्ही ना लवकर घरी या, म्हणजे माझा मित्र आहे ना रिलॅक्स होईल। तुम्ही घरी आल्याशिवाय त्याच्या जीवाला काही चैन नाही पडणार। माहितीये मला, त्यांना सांगा म्हणा लवकरच येईन घरी परत।
आणि मला त्यांना अजून एक निरोप द्यायचा आहे खरं तर. काय सांगायचं वहिनी? नाही म्हणजे मला त्यांना सांगायचंय काहीतरी खूप खूप महत्वाचं सांगायचंय. वहिनी तुम्ही मागच्या वेळी पण मला हाच निरोप दिला होता आणि मी जेव्हाही त्याला हे काही सांगतो ना तेव्हा तो खूप टेन्शन मध्ये येतो वहिनी, आणि तो खूप विचार करत होता की तुम्हाला नक्की काय सांगायचंय त्याला. प्लीज तुम्ही त्याला लवकर काय ते सांगून टाकाव. हो लवकरच सांगेन. ओके वहिनी, ठेवतो मी फोन. हा बाय. थोडं आधी आला असतास ना तर तुझं पण बोलणं झालं असतं. काय झालं? काय म्हणले? भेटल्या दोघी? हो, दोघींची भेट झाली आहे. मग आणि वहिनीने मॅडम कडनं कागदोपत्री लिहून मागितलंय. काय? हेच की त्या कधी शाळा बंद करणार नाहीत. आई शपथ, म्हणजे काय तयार झाले आई साहेब लिहून द्यायला? वकील आता ड्राफ्ट तयार करून देणार आहेत. हा, काय जादू केली मास्तरीन महिनी? कसं काय? वहिनीनंच माहिती नक्की त्यांनी काय केलं ते. पण एक सांगतो, अक्षरा वहिनी आहेत ना एकदम मुद्देसूद बोलतात. त्यांचं म्हणणं समोरच्याला एकदम लगेच पटतं. मॅडमना पण पटलं असेल म्हणून तयार झाले असतील. काय झालं? काय माझं घरला गेल्यावरच कळलं बाबा नक्की काय झाले. मग ते सप्लायरला मी ओके म्हणून सांगितलं की पेमेंट देऊन टाक, मी घरला जातो आता. हो थांब, आधी त्यांचा निरोप तरी ऐक. काय? त्यांना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काय हे बघ आता आहे का आता हे महत्वाचं सांगायचं कवा धरणं तेवढंच सांगतात. महत्वाचं सांगायचं काय ते सांगून तर टाका पडदेशी म्हणावं. आता म्हणजे मी तोच विचार करत बसेल काय बाबा यासने महत्वाचं सांगायचं असेल. हे बघ, तू एवढा विचार करू नकोस. त्यांना जे काय सांगायचंय ना ते काहीतरी चांगलंच असेल. आणि त्या म्हणाल्याच आहेत की मी लवकर घरी येणार आहे, मग त्या सांगतीलच आहे तुला. काय असं म्हणलं त्या? होय. आई शपथ ओंक्या, आंबाबाईकडे एवढीच प्रार्थना, यो दिवस लवकर येऊन दे ओंक्या भास.